जगातील सर्वात उंच स्मारक. नमस्कार मित्रांनो, तर आज आम्ही चाललोय राजस्थानला. सर्वांनी बॅग वगैरे पॅक केल्या, गाडीमध्ये मस्त भरल्या, डायरेक्ट निघालो राजस्थानला. पुरवली थोडी भूक लागलेली आहे, मस्तपैकी कुठेतरी नाश्त्याला थांबू. कोडीमध्ये थांबलो, थोडा नाश्ता केला, म्हणजे निघालो डायरेक्ट नवी मुंबईत पोचलो. तिथं खूपच ट्रॅफिक लागलं, एक 1.5-2 तास गेलं तिथं. थोडं पुढं गेल्यावर जरा शॉपिंग केली, शॉपिंग वगैरे झाली. तोपर्यंत 8-8:30 वाजले होते. भूक लागली, मग थोडं जेवल्यानंतर डायरेक्ट पोहोचलो पंपावरती. गाडी फुल केली, डायरेक्ट निघालो गुजरातकडे. मग काय पुढं गेल्यावरती घेतलं सगळ्यांनी डायरेक्ट गाडीमध्ये झोपून. मग काय त्यानंतर 1 तासभर गाडी चालवली. त्यानंतर येऊन पोहोचलो डायरेक्ट स्टॅच्यू ऑफ युनिटी पार्कमध्ये. गाडी पार्क केली, बस आली, बसमध्ये बसलो. बसमध्ये बसल्यावर खूपच VIP फील येत होतं, कारण बसमध्ये फक्त आम्ही चौघच होतो, चौघांसाठी बस. त्यानंतर थोड्याच वेळात आम्हाला दिसला सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्मारक. जितकं जवळ जाईल तितकं तो अजून आकर्षकच दिसत होता. जेव्हा पायापाशी पोचलो त्यांच्या, तेव्हा तर असं वाटत होतं की ते स्वतःच तिथे उभे आहेत. पुढे गेल्यावरती तिकीट काढले, तिकीट काढून पोचलो मग डायरेक्ट वरती विन गॅलरीमध्ये. तिथनं निघालो मग उदयपूरकडे जाण्यासाठी. जाताना स्वच्छता वगैरे खूपच एक नंबर.